पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पेपरफुटी विरोधी कायदा लागू. शुक्रवारी अधिसूचना जारी. पेपरफुटी विरोधी कायदा तातडीने लागू. डमी कॅन्डिडेट पेपरफुटी प्रकरणी कडक कारवाई करता येणार. 10 लाख ते 1 कोटीच्या दंडाची तरतूद. यूजीसी नेट CSIR परीक्षा ही रद्द. तक्रारीनंतर परीक्षा रद्द करण्याचा NTA चा महत्त्वाचा निर्णय. CBI तपासानंतर पुढच्या तारखेबाबत निर्णय. नीट काउन्सिलिंग रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. 1563 विद्यार्थी उद्या पुन्हा देणार परीक्षा. नीट परीक्षेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. NTA ला नोटीस. सर्व याचिकांवर एकत्रितपणे 8 जुलैला सुनावणी. भाजप अध्यक्ष JP नड्डांना प्रदेशाध्यक्ष पदासोबतच आणखी एक जबाबदारी मिळण्याची शक्यता. राज्यसभेत सभागृह नेते म्हणून होऊ शकते निवड. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका सध्या लांबणीवर. दिल्ली हायकोर्टाकडून जामिनाला स्थगिती. 2 ते 3 दिवसात हायकोर्ट निर्णय सुनावणार. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर. काल परराष्ट्र मंत्र्यांची भेट. आज करणार पंतप्रधान मोदींची चर्चा. जम्मूचे ADGP जम्मू आनंद जैन यांनी घेतला अमरनाथ यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा. उपाययोजनांबाबत वरिष्ठ पोलीस आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची घेतली बैठक. पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यामध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान सापडला पाकिस्तानी ड्रोन. चायना मेड ड्रोन सापडण्याच्या घटनांप्रकरणी तपास सुरू. तामिळनाडूतल्या कल्लाकुरूची विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या वाढली. 50 जणांचा मृत्यू. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयात घेतला आढावा. विधानसभा निवडणुका होणाऱ्या 4 राज्यात मतदार यादी अपडेट करण्याचं काम सुरू. नवमतदारांसाठी 1 जुलैची पात्रता तारीख. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. CSMT ते विद्याविहार दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बरवरच्या CSMT पासून चुनाभट्टी ते वांद्रेपर्यंत मेगा ब्लॉक. अंदमान निकोबार कमांडच्या डायव्हर्सनी पाण्याखाली केली योग साधना. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं विविध आसनं, मुद्रांचं सादरीकरण. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांची कलाकृती. सूर्यनमस्कार थीमवर वाळूवर कलाकृती.